नमस्कार मित्रांनो. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही निघालो आता एकविरीला. आलो आम्ही भक्तीवरती नारळ फोडायला. नारळ वगैरे फोडून झालेला आमचा. आमची सगळी गँग बसले, जास्ती नाही, 15 जण आहेत. बाकी गाडी बाईकवर येत आहेत आमची. सर्व बसलो आम्ही, आमचा टेम्पो आणि आमचा माणूस वरती चालला आहे. तर चला बघा, आम्ही टाकादेवीला आलो. टाकादेवीवर नारळ फोडला आमचा आणि आता निघालो डायरेक्ट थेट एकविरा आईला भेटायला. शिवम पहिल्यांदा शिवम आला आमच्याबरोबर ट्रिपला. काय वाटतंय शिवम तुला? शेवटची ट्रिप नको होऊ दे शिवमची. पूर्ण टिकल येणार एक्सपोर्ट आहे. तर चला. आणि आमचे 2 नवीन मेंबर्स. दोनच नाही हो, आमच्या 2 नवीन मेंबर आहे. एक शिवम आणि एक रुद्र. आणि पेट्या आपला बरोबर असतं. पेट्या पण मला वाटतं पहिल्यांदाच असेल. पेट्या पण पहिल्यांदाच आहे आमच्याबरोबर. तर चला भेटूया आणि काय आम्ही ऍक्टिव्हिटी वगैरे करू किंवा काय करू ते तुम्ही बघा. चला भेटूया आता. आमची पोरं झाली शाळेत. आता आम्ही आमच्या विलावरती पोचलोय. तुम्हाला विलाचा व्ह्यू दाखवतो. हा मेन डोअर आणि हा आमचा विलाचा इंटरेस्ट आहे. असा काहीसा विला आहे. हा आमचा काय बोलतो त्याला, लिव्हिंग एरिया आहे. हा इथं किचन आहे आमचा. हा इकडे एक बेडरूम आहे. असा काहीसा विला, AC आणि आमचे पोरं थोडे कांदा कटिंग चालू आहे. इकडे व्हेजवाले कटिंग चालू आहे. व्हेज पण आहेत आमची पोरं. आणि हे सर्व आमचा मटेरियल इथं सगळा संसार. आणि वाजलेत 1. इकडे जेवण शिजतं, इथं कॉफी बनवतात. कॉफीचे कुक मास्टर बघा, हे बघा तिकडून. हे दहीसर वरून मागवले. आणि इकडं हे बघा चिकनचं काम चालू आहे. चिकन चालू आहे बघा. आमचे चिकन साफ करताय. चिकनची भाजी बनवायची बोलते. आणि तुम्हाला एक मेन जे खास विला बुक केला त्याचं मेन कारण काय होतं ते तुम्हाला दाखवतो. हा असा काहीसा बेडरूम आणि बेडरूममधून डायरेक्ट पूलमध्ये असा काहीतरी पूल आहे. हे बघा जकुझी पण आमच्या विलामध्ये बघा. हे जकुझी आहे. तर बसायला स्पेसियस एकदम. आणि असा हा स्विमिंग पूल. सो चला आता थोडं बनवतो टाइमपास, म्हणजे असं चालू आहे पोरांची थोडी. आणि कपडा होईगा वो कट करना पडेगा अभी थोडा. आता पोरं आता आमची सर्व जुळली कामासाठी. तर सर्व बनवायला घेतो आणि मग बघू. आणि हे बघा, आणि हे मी दहीसरवरून हे बघा अशी छोटी मोठी बनवली. आता ग्रेव्ही रस्सा. इकडं मटण हा आहे. व्हेजवाळे बघा, व्हेजवाळे गेलेत. आता व्हेजवाल्यांसाठी काय मटर फ्लावर, तिकडं रताळी उकडली आणि डाळची प्रोसेस चालू आता इकडं. चला मग बनवतो, थोडं बनवतो. भेटू मग. चिकनची तयारी झाली. चिकन तुम्हाला असं वाटेल जाम लाल आहे, पण मसाले तिखटच नाही येते. आणि छोटी मोठी रेडी झाली आता. आणि अजून ते बघा, अजून मटर साफ करता बाबो. आणि तिकडं आमचा दैविक मडवी बसलेला आहे. दैविक मडवी. सर्व जेवण आता शिजत आलं आहे. इकडं पनीर मटर भाजी बनवलं आहे. आणि इकडं आता कांदा टमॅटोची फोडणीवाली डाळ बनतोय. इकडं चिकन शिजलं आहे, फक्त भात बनवायचा आहे. आणि हा आमचा दैविक भाव. आणि तिकडं पावतान पोर. चला बा आता भेटू. थोडी डाळ फक्त बनवतो. दैविक असं काय नव्हतं. हे बघा डाळ आपण उकडून घेतलेली. ती डाळ आता ह्याच्यात टाकूया अशी. काहीच फोडणीवरची डाळ बघा, फोडणीवरची काही डाळ रेडी झाले मित्रांनो. डाळ बघा कशी आहे डाळ. आणि इकडे पनीर मटर सगळं रेडी झालाय. आता भात बनवूया बघा. डाळ बघा फक्त आपली.
ऑर्डर असेल तर द्या मला गरीबाला. आणि इकडं पनीर मटर झालेले आहे तयार. चला मग आता भात शिजत ठेवत आहे. गाईज आपलं मटण पण शिजला इकडं प्रॉपर एकदम. कशी ग्रेव्ही बघा एकदम काळा मटण. आणि इकडं व्हेजवाल्यांसाठी पनीर चिल्ली बनवली. त्याचा तिला ड्राय करत ठेवली, त्यांना ड्राय पाहिजे. चला अजून ते पावतायत पोरं. आता हे तर झालं आपला शिजून ऑलमोस्ट डन. आता मस्तपैकी मी पण पावतो थोडा. जर रेसिपी असेल तर बघा त्याच्यात कसं काय केलं ते मी. आपण काही रेसिपी पुरता नाही बनवला. रेसिपीसाठी आपण बनवू एकदम स्पेशल काहीतरी ब्लॉग. सो आता आम्ही आलो आहे ट्रिपला, त्याचा ब्लॉग बनवतो. हे मगाशी पकोडे काढले, ते काय दाखवले ना तुम्हाला. बघा ते इकडे बघा पकोडे काढले. चला भेटू अजून काय करतात काय मजा करू ती दाखवू. पनीर चिल्ली रेडी झाले 2 व्हेजवाल्यांची. पनीर चिल्ली ओके. ती हे बघा आमची सगळी मैफिलीचं बसलेले आहे, झोपलेले आहे. गाय हे नको रे. काहीच आमची पोरं 2 वाजलेत, फुल एन्जॉय चालू आहे. एन्जॉय म्हणजे असंच टाइमपास. कारण आम्ही सर्व असेच आमचे आहेत पोरं. बघा आता आम्ही 2 वाजता जाऊन जेवणार. आणि आमचा हा पेतेश. आम्ही आताचा निघालो विला. आम्ही बाय बाय करतो. आणि हा बघा हा मालक आहे विलाचा. गाईज पोरं निघाली सर्व. आणि हा बघा बंटी आमचा आला खास बाईकवरून. बंटी पण निघालेला आता बाईक घेऊन. तर आता लोणावळ्यात थांबू आम्ही. चला मग भेटा. रात्रभर फुल एन्जॉय झाली. आता पोरांना लागली भूक, तर पोरं खातात पेरू. चला आता काय नाश्ता करायला जाऊ. चला आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. आता घाटात आहे. काहीच तर आम्ही एकविरेवरून आलो आणि थेट आज 2 दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. व्हिडिओ एडिट करायची होती तर आलो तर चला समुद्राला जाऊन एडिट करतो. आणि समुद्रात आज फुल पाणी आहे. तर चला व्हिडिओ इथंच एडिट करतो. आवडली व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जास्ती काय दाखवता आलं नाही, कारण थोडा विषय आपला गंभीर होता. आणि काय ना बाकी आता आपल्या गणपतीच्या किंवा अजून कुठं तर गेलो वगैरे तर तिथली एक व्हिडिओ बनवतो आणि मग अपलोड करतो. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. आणि आपले 2700 सबस्क्राईबर झालेत. आता 3000 कंप्लीट करून टाका लवकरात लवकर. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.